कोमल्स किचनमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत। आज आपण घरच्या घरी टेस्टी असा पनीर टिक्का मसाला बनवणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। यासाठी इथे आपण एक मिक्सिंग बाउल घेतला आहे, त्यामध्ये टाकून घेऊयात 2 चमचे दही। दही आपण इथे एकदम ताजे आणि फ्रेश वापरलं आहे। अर्धा चमचा लाल मिरची पावडर, पाव चमचा हळद, पाव चमचा पनीर मसाला, अर्धा चमचा धने पावडर, 1 चमचा बेसन पीठ, 1 चमचा मैदा आणि चवीनुसार मीठ। आणि आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। तर हे बघा, सर्व मसाले आपण दह्यासोबत छान असे मिक्स करून घेतले आहे। आता यामध्ये टाकूयात आपण पनीर। तर मी इथे पाव किलो पनीर घेतला आहे आणि असे मोठे मोठे पीस करून घेतले आहे। आता आपण यामध्ये टाकूयात। त्यानंतर एक कांदा, कांद्याचे पण असे मोठे मोठे काप करून घेतले आहे, ते पण आपण यामध्ये टाकूयात। त्यानंतर इथे आपण घेतली आहे एक शिमला मिरची। शिमला मिरचीचे पण आपण असे मोठे मोठे काप करून घेतले आहे। आता हे पण आपण यामध्ये टाकूयात आणि हे सर्व यासोबत मिक्स करून घेऊयात। तर हे बघा, पनीर छान मसाल्यासोबत मिक्स करून घेतलं आहे। आता आपण यावरती झाकण ठेवून हे 10 ते 15 मिनिटं असंच ठेवूयात आणि तोपर्यंत आपण ग्रेव्हीची तयारी करूयात। ग्रेव्ही बनवण्यासाठी गॅसवरती कढाई ठेवली आहे। कढाईमध्ये टाकून घेऊयात आपण 1 चमचा तूप आणि आता टाकूयात 1 चमचा तेल। तेल गरम झालं आहे। आता तेलामध्ये टाकूयात 2 कांदे। इथे मी 2 मोठे कांदे बारीक चिरून घेतले आहे, ते आता आपण कढाईमध्ये टाकूया आणि कांद्याचा रंग बदलेपर्यंत फ्राय करून घेऊयात। तरी बघा, कांद्याचा रंग हलकासा बदलला आहे, गोल्डन ब्राउन रंगावरती कांदा छान आपला फ्राय झाला आहे। आता यामध्ये टाकूयात 1 चमचा आलं आणि लसणाची पेस्ट आणि आलं लसूण छान कांद्यासोबत फ्राय झाला आहे। आता यामध्ये आपण टाकूयात टोमॅटो प्युरी। तर मी इथे 1 मोठा टोमॅटो मिक्सरला बारीक करून घेतला आहे, तो पण आपण यामध्ये टाकून 5 ते 6 मिनिटं हे परत आपण शिजवून घेऊया। कढाईवरती झाकण ठेवूयात। हे बघा, कांदा आणि टोमॅटो प्युरी छान शिजली आहे। आता यामध्ये टाकूयात 2 हिरव्या मिरच्या, 1 चमचा लाल मिरची पावडर, 1 चमचा हळद, 1 चमचा धने पावडर, अर्धा चमचा पनीर मसाला आणि आता हे सर्व मिक्स करून घेऊयात। यामध्ये थोडंसं पाणी टाकूया आणि झाकण ठेवून पुन्हा 5 मिनिटं हे शिजवून घेऊया। तर हे बघा, सर्व मसाले आपले इथे छान शिजलेले आहेत। आता यामध्ये आपल्याला टाकायचं आहे पाणी। चवीनुसार मीठ टाकूया आणि झाकण ठेवून ग्रेव्हीला उकळी येईपर्यंत ग्रेव्ही छान शिजवून घेऊया। तरी बघा, ग्रेव्हीला छान उकळी आली आहे। आता गॅस बंद करूया। गॅसवरती पॅन ठेवला आहे, त्यामध्ये टाकूयात 2 चमचे तेल,
तेल गरम झालं की त्यामध्ये टाकूयात मॅरिनेट करून ठेवलेलं आपलं हे पनीर. आणि आता पनीर छान क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. आता दोन्ही साईडनी पनीर पलटवून छान आपण क्रिस्पी असं फ्राय करून घेऊया. तर हे बघा पनीर छान असं आपलं क्रिस्पी फ्राय झालं आहे. आता गॅस बंद करूया. तर आता हे फ्राय केलेलं पनीर आपण या ग्रेव्हीमध्ये टाकूया. आणि पनीर सोबत 2 मिनिटं आपण परत हे शिजवून घेऊया. तयार आहे आपलं पनीर टिक्का मसाला. आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि थोडीशी कसुरी मेथी अशी हातावरती क्रश करून यामध्ये टाकूयात. एकदम टेस्टी असा पनीर टिक्का तयार झालेला आहे. कमी वेळेमध्ये आणि कमी खर्चामध्ये इथे टेस्टी असा पनीर टिक्का तयार आहे. तर या पद्धतीने तुम्ही पण करून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.